पुढली बातमी पाहूयात। आमदार सुरेश धस सतीश भोसलेच्या घरी दाखल झालेले धसांनी खोक्याच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। आमदार सुरेश धस सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी पोहोचलेले आहेत। धसांनी खोक्याच्या कुटुंबियांची सुद्धा भेट घेतलेली आहे। सतीश भोसलेवरती मोठ्या प्रमाणात आरोप केले गेले। सध्या तो अटकेमध्ये आहे आणि त्याचं घर सुद्धा जमीनदोस्त करण्यात आलं। त्यानंतर त्याच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी आमदार सुरेश धस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। थेट दृश्य आता आपण पाहतोय। आमदार सुरेश धस त्याच्या कुटुंबियांशी संवाद साधतात। वार्ता साहेब ते आपलं माईक लावायचा नंतर सगळं झालं। तर ही थेट दृश्य आता आपण पाहतोय। सुरेश धस हे नंतर सगळं झालं। सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधतात। सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न सुरेश धस करतात। वार्ता साहेब ते आपलं माईक लावायचा नंतर सगळं झालं। सतीश भोसले उर्फ खोक्या हा सुरेश धस यांचाच कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे। आमदार सुरेश धस यांच्यासाठी तो काम करत होता असं सांगितलं जातंय आणि ही गोष्ट सुरेश धस यांनी सुद्धा मान्य केलेली आहे। ज्यावेळेस खोक्याच्या कुटुंबियाचं घर तोडण्यात आलं त्यावेळेस कुणाचंही घर तोडणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया सुद्धा आमदार सुरेश धस यांनी दिलेली होती। स्वानंद पाटील मध्ये सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत। स्वानंद, सुरेश धस जे आहेत ते आज शिरूर कासरच्या दौऱ्यावर होते। त्यांनी आधी आज शिरूर कासरमध्ये आमसभा चं आयोजन केलं होतं। त्यानंतर ते आता जे आहेत ते खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या कुटुंबाला भेट देत आहेत। आपण बघितलं होतं की आधी खोक्या भोसलेचं जे अतिक्रमणातलं घर होतं हे तोडण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्याच्या कुटुंबाला रात्री त्या ठिकाणी मारहाण देखील झाली होती आणि त्या ठिकाणी आगीची देखील घटना, जाळपोळीची घटना झाली होती आणि त्याच अनुषंगाने ही चौकशी करण्यासाठी सुरेश धस जे आहेत आता खोक्याच्या कुटुंबाची भेट घेत आहेत आणि ते सगळे चौकशी करतात की नेमकी काय प्रकरण त्या दिवशी रात्री झालं होतं, मारणारे कोण होते, काय याबाबतची माहिती घेत आहेत ते। आणि आता ही संपूर्ण माहिती घेतल्यावर सुरेश धस हे माध्यमांशी संवाद देखील साधणार आहेत आणि संवाद साधल्यावर नेमकं काय बोलतात आता हे आपण बघणार आहोत। स्वानंद, त्यांच्या कुटुंबियांचं काय म्हणणं आहे नेमकं आमदार सुरेश धस यांच्याकडे? ते काय नेमकं संवाद साधला जातोय, काय बोलणं होतं या संदर्भातली काही माहिती मिळते? त्यांच्या कुटुंबाचं एकच म्हणणं आहे की ज्या प्रकारे खोक्याला अटक केली गेलेली आहे, ज्या प्रकारे गुन्हा दाखल केला गेलेला आहे हा गुन्हा खोटा गुन्हा आहे पहिल्यापासून कुटुंबीय म्हणत आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वन विभागाने जे घर पाडलं हे घर पाडल्यानंतर जी मारहाण त्यांच्या कुटुंबियांना झाली होती ही याबाबतची ती माहिती देत आहेत। कारण ती मारहाण अज्ञातांकडून करण्यात आली होती आणि ते जे अज्ञात आहेत ते नेमकी कोण आहे त्याची देखील चौकशीची मागणी केली जाते होती। स्वानंद, अतिक्रमणामधलं हे घर वनविभागाकडून तोडण्यात आलं होतं, या संदर्भात काय माहिती कळू शकलेले आहे? हे नेमकं घर केव्हा उभारण्यात आलेलं होतं, अतिक्रमण करण्यात आलेलं होतं असं वनविभागाचं म्हणणं आहे। कुटुंबियांचं या संदर्भात काय म्हणणं आहे? नाही, कुटुंबियांनी त्या संदर्भात काही माहिती दिलेली नाहीये। त्यांना 7 दिवसाची जी नोटीस दिली होती मात्र तिसऱ्या दिवशी ते घर तोडण्यात आलं होतं। आज सुरेश धस देखील म्हणाले होते की मी पण त्याची माहिती घेणार आहे। आता नेमकं ते काय बोलतात हे आपल्याला बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित या संदर्भातली प्रतिक्रिया आमदार सुरेश धस आणि त्या संदर्भातली कुटुंबियांचं म्हणणं काय हे नेमकं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। स्वानंद, तुमच्याकडून अपडेट्स जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।